तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. विजय असो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय प्रकाशजी रणजित राणे साहेब आपल्या लाभलेले सर्व आणि माननीय प्रकाश रणजित यांचे स्वागत करण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे पाहा सगळे. योगदान फार अमूल्य आहे. आपल्या वेळाचा वेळ काढला त्याबद्दल सर्वांनी तरी तुम्ही आले आमच्यासाठी आणि बहुमूल्य त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सुरुवात होत आहे आणि आपल्या आज उपोषणाची मी संसदेच्या वतीने आपल्या सर्वांना सांगत आहे. जय हिंद. प्रथम तुम्हाला दिली आहे पेपरवर नंतर घरी वाचायचा तसं सांगत जायचं आहे. आता आपल्याला मानेचा व्यायाम करायचा. तसा गोल घुमवा. चला. ताई तुम्ही समोर या. परत आज लोक येतील जास्त म्हणून थांबा. बोटाचा व्यायाम आहे. बोट असे ठेव. असे बोट चिटकवायचे दोन एकमेकाला आणि 3 बोट सरळ ठेवायचे. म्हणून तू लक्ष देत नाही बेटा. तुला IAS ऑफिसर बनायच्यात मग असं बसतील का? लक्ष ठेवून लक्ष केंद्रित करावं लागतं सांगतो तुला. आणि त्याच्यासाठीच आपण हा प्राणायाम शिकत आहोत. मनाची एकाग्रता लागण्यासाठी. आत्मविश्वास असा वाढवून घ्यायचा की आपण बिलकुल ते करणारच आहोत. हळूहळू हळूहळू पुढे करायचं. बाळांनो तुला पण सुद्धा बेटा तू पण ये ना ग. तू ये पुढे ये. बस. कोण आहे
पहिला आपल्याला कुंभ प्राणायाम हा संपला, म्हणजे श्वास रोखून ठेवणे 5दा करायचा आहे, लंबा बनवून नियमित हा 5 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म व्यायाम मानेचा आणि जिभेचा. बस बेटा. आता भ्रासिका, श्वास लंबा भरून श्वास बाहेर सोडणे. मान आणि पोट, मान छातीला टेकवायची आणि पोट आतमध्ये घ्यायचे. हा भ्रासिका प्राणायाम. भ्रासिका प्राणायाम नेहमी 3 ते 5 वेळा करायचे. ॲलर्जिक प्रॉब्लेम याने बरे होतात. भ्रासिका प्राणायाम. आता आपल्याला कपालभाती म्हणजे श्वास बाहेर सोडणे, रेचक हा 5 मिनिट करायचा आहे. घड्याळीच्या सेकंद काट्यासारखं त्याच्या स्ट्रोक लागले पाहिजेत. 5 मिनिटामध्ये 300 स्ट्रोक तुमचे पूर्ण व्हायला पाहिजे. चला सुरू करा. सगळ्यांना माहित आहे, आवळे सर सध्या आहेत. याप्रमाणे 5 मिनिटांमध्ये 300 स्ट्रोक लागतात. 1 मिनिटामध्ये 100 स्ट्रोक. नियमित हे 5 मिनिट करायचं असतं. 300 स्ट्रोक कंटिन्यूस आपल्याला करायचा आहे. हा अभ्यास तुम्ही शिकल्यानंतर घरी तुम्हाला निरंतर सकाळी उठून हा तुम्ही केलं पाहिजे.
जे आज तुम्हाला जे इथे फायदे झाले 10 दिवसामध्ये ते निरंतर याच्यापेक्षा जास्त हवे आहेत तर तुम्हाला प्राणायाम करणं आवश्यक आहे. यांनी कपालभाती म्हणतात रेचक यांनी शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. कुठेही ब्लॉक असल्यावर तो खुलून जाते. कुठेही रक्ताची गाठ मांसाची गाठ असो ती विरघळून जाते. तुम्ही नियमित करता तुम्हाला पता लागत नाही ते कधी विरघळून गेली. म्हणून हा प्राणायाम संपूर्ण 8ही प्राणायाममध्ये हा सगळ्यात श्रेष्ठ प्राणायाम आहे. कारण की संपूर्ण शरीराला ओलारिंग करून टाकतो. पाय पुढे करा. जेवण 8 ते 10च्या दरम्यान झालं पाहिजे. पाणी नेहमी घोटघोट प्यायचं. पाणी गटागटा प्यायचं नाही, घोटघोट प्यायचं. हे नियम तुम्ही लक्षात ठेवा. आणि जेवणानंतर 1 तासानं पाणी प्यायचं. जेवणामध्ये लगेच पाणी प्यायचं नाही. दुपारचं जेवण 1 ते 3. सकाळचं जेवण भरपूर, दुपारचं जेवण कमी, त्याच्यापेक्षा रात्रीचं जेवण एकदम अर्ध. परंतु आपल्याला सवय झाली आहे की रात्रीचंच भोजन आपण जास्त करतो. भरपेट आपण जेवण करतो आणि हेच रात्रीचं जेवण भरपेट नको, एकदम अर्ध करायचं. पाणी प्यायचं नियमित. कधीही पाणी प्या, घुटघुट प्या. थंड पाणी, फ्रीजचं पाणी प्यायचं नाही, माठातलं पाणी प्यायचं. जवळ घ्या, पाय गोल घुमवा. सोबत 5 शिला आपण इथं रोज आपण मी तुम्हाला सांगत असतो ते 5 शिलाचं पालन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अष्टांगिक मार्ग. अष्टांग बाबासाहेब म्हणतात ना की भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करीन. करतो का आम्ही? नाही करत. माहीतच नाही आहे, कारण आम्ही वाचन करत नाही. वाचन करत त्याला कुठून कळेल? पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता. पारमिता म्हणजे पूर्ण करणे, त्या पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता. बेटा सरळ बस, सरळ बस. आता विरुद्ध दिशेने घुमा. बुद्धाचा धर्म हा आचरण करायचा आहे, दिखावा करायचा नाही. दिखावा करून आपण फक्त मोकळे होऊन जातो. आचरण काहीच करत नाही. आचरण करत नाही त्याच्यामुळे आम्हाला एकमेकासोबत आपण राग, द्वेष, लोभ, माया, अहंकार ह्या तृष्णा आहेत. ह्या काय म्हणतो तथागत बुद्ध, ह्या दुःखाचं कारण आहे. पाय मागे पुढे करा. पण करतात तृष्णा. तृष्णा म्हणजे राग आला तर आपण कोणाला मारून देतो, काही अपशब्द बोलतो आणि त्याच्यामुळे मग काय होतो? भांडण किंवा पोलीस केस. म्हणून तथागत काय म्हणतात, ह्या तृष्णा ज्या अशा आहेत ह्या एक अग्नीसारख्या आहेत. म्हणून आपण त्याचं नियमित पालन केलं पाहिजे. जाणून बुजून नाही करा बेटा. शिस्त व्हायचं आहे. तुला मोठा माणूस बनायचा आहे. काय बनायचं तुला? पोलीस बनायचं आहे. का बरं पोलिसात बनायचं आहे तुला? हे असं कर, मी काय करतो? पोलिसात का बनायचं आहे? इन्स्पेक्टर बन, IPS ऑफिसर बन, कलेक्टर बन, इंजिनियर बन. शिस्त सगळ्यात मोठी, शिस्त हे आहे सगळ्यात मोठी चांगला नियम आहे शिस्त. आणि शिस्त ज्या मुलांना लागतो, शिस्तबद्ध लागला तो मुलगा तो उच्च पदावर गेला राहतो. म्हणून शिस्त फार महत्वाची आहे. चला, कपालभाती, याला कपालभाती म्हणतात. श्वास बाहेर सोडणे, रेचक, प्राणांच्या भाषेत त्याला रेचक म्हणतात आणि कपालभाती सुद्धा म्हणतात. आता आपल्याला भामरी नाही, उज्जाई घशातून आपण तोंड बंद ठेवायचं, नाकही बंद ठेवायचं. परंतु नाकाद्वारे तो आपला श्वास आवाज निघतो.
त्याप्रमाणे हा उज्जाई प्राणायाम करा. उज्जाईचे फायदे काय? थायरॉइड, ट्रान्सिल, घोरणे, घशाचे कोणतेही प्रॉब्लेम असो याने उज्जाईने बरे होतात. आणि नियमित 3दा करायचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जे पत्रक मिळालं त्या पत्रकामध्ये सगळं स्टेप बाय स्टेप लिहून दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला हे करायचे आहे. याला उज्जाई म्हणतात. आता आपल्याला अनुलोम विलोम, श्वास बाहेर सोडणे रेचक, आतमध्ये घेणे पूर्वक, याला अनुलोम विलोम म्हणतात. उजवा हात वरत घ्यायचा, डाव्या नाकपुडीतून श्वास लंब घ्यायचा, नंतर मग डाव्या नाकपुडीतून सोडायचा, उजव्याने घ्यायचा, असं अल्टरनेट करायचं आहे. उजवा हात सुरुवात वरत घ्यायचा. चला सुरू करा.
नियमित 5 मिनिटं, त्याच्यानंतर सूक्ष्म व्यायाम आणि त्याच्यानंतर परत 5 मिनिट करायचं आहे. याने ॲलर्जिक प्रॉब्लेम, मायग्रेन पेन, डोळ्याचे आजार याने बरे होत असतात. म्हणून हा अनुलोम विलोम प्राणायाम हा रोज तुम्हाला 10 मिनिट करायचा आहे घरी. प्रथम 5 मिनिट करायचा, त्याच्यानंतर सूक्ष्म व्यायाम करायचं, त्याच्यानंतर परत 5 मिनिट करायचा. कपालभाती आणि अनुलोम विलोम हे 2 तुम्हाला 10-10 मिनिट करायचे आहेत. त्याला आता सूक्ष्म व्यायाम करा. हात पुढे घ्या, असे मुठ्ठी बांधा, असं मनगड गोलवा. हे सगळे आपले बालक मित्र आले पाहिजे त्याच्यामध्ये, व्हिडिओमध्ये. हा संपूर्ण समाधी मार्गाचे 3 अभ्यास आपण करतो. यांनी मनाची एकाग्रता, शरीरामधील कोणतेही आजार बरे होऊन जातात, राहत नाही. कोणताच आजार असो, का प्रॉब्लेम असो, कॅन्सरची सुरुवात असो, पॅरलाइस असो, शुगर, बीपी, सगळे हे आजार दूर होतात. आता उलट दिशेने. आणि म्हणूनच हे आजार, बीपी, शुगर तर हे 5 दिवसामध्येच कंट्रोलमध्ये होऊन जातात. म्हणूनच आपण बालकांचं आपण शिबिर लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही धीरज सोबत विरंगलो, आम्ही घरोघरी फिरलो की मुलांना याचे फायदे व्हावे. काय हरकत नाही, आमचं हे कार्य चळवळीसारखं चालूच राहणार आहे, थांबणार नाही. आता हात असे घ्या. आजारी माणसाच्या शरीरातील आजार बरे होतात, तर जो मुलगा आहे त्याला आजार येणारच नाही ना. त्याच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढून जाईल. रक्तामध्ये प्राणवायू जो ऑक्सिजनचं प्रमाण आहे भरपूर वाढते आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये आजार कोणते येत नसतात. तेच महत्वाचे आहे. ऑक्सिजन कमी झाला की शरीरामध्ये रोग निर्माण होतात आणि ते याच्यामुळे प्राणायामामुळे ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर वाढल्यामुळे शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते. विरुद्ध दिशेने घ्या. कर रे बाळा, कर ना. हा आपला सूक्ष्म व्यायाम आहे. अनुलोम विलोम झाल्यानंतर आपण हे सूक्ष्म व्यायाम करतो. याने शरीर सोबत फ्लेक्झिबल बनते. नाहीतर घरी आपण बसल्या बसल्या शरीर पूर्ण जाम होऊन जातं. म्हणून हे सुद्धा आपल्याला सोबत सोबत करायचं आहे. लक्षात घ्या, सगळ्यांना निरोगी राहायचं असेल, आजार असेल दूर करायचं असेल, तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. थांबा. आता हात असे एकमेकाला मनगडाला पकडा. असे श्वास भरून उजवीकडे, नंतर श्वास वर घ्या, सोडून द्यायचा, परत डावीकडे घ्यायचा. त्याप्रमाणे 3दा हा सूक्ष्म व्यायाम करायचा. आज आपण 10-15 मिनिट आपण लवकर संपवू. आता आपल्याला वज्रासनात बसून मंडूकासन करायचं आहे. मागे पाय करून बसा. ज्यांना जमते त्यांनी बसा, नाही जमत त्यांनी सुखासनातच बसा.
श्वास लंबा भरायचा आणि झटक्याने बाहेर सोडून हात उजवा हात नाभीवर, त्याच्या डावा हात श्वास लंबा भरून समोर सोडायचं, समोर झुकायचं, समोर बघा. यावर वर या. यावर असा नियमित 3 ते 5 वेळा करायचा. ह्या आसनाने पोटाचे आजार, ऍसिडिटी, गॅस हे सगळे नाहीसे होतात. आता आपल्याला भामरी, त्याच्यानंतर उद्गीत आणि शेवटचं ध्यान साधनं. एकदा तुम्हाला समजून सांगतो मी, त्याप्रमाणे करा. नंतर मग तुम्ही नियमित करा. थांबा करू नका, मी सांगतो त्याप्रमाणे करा. आधी हे लहान जे कानाचे पडदे आहेत हे बंद करायचे असतात. बाहेरचा आवाज कोणताच आतमध्ये आला नाही पाहिजे. हा प्राणायाम 3दा करायचा. उद्गीत सुद्धा 3दा करायचा. हा भामरी 3दा आणि उद्गीत 3दा. थांबा बघा एकदा. हा 3दा झाल्यानंतर ध्यान साधनेला आपल्याला 10 मिनिट ध्यान साधना करायची. चला सुरू करा. भामरी. उद्गीत. ध्यान साधनेला बसा. डावा हात खाली, त्याच्यावर उजवा, दोन्ही पंजे ओपन आणि दोन्ही हाताचे अंगठे एकमेकाला स्पर्श करून.
एकमेकाला घर्षण करा. गरम झालं की डोळ्यावर हळूहळू उतरवून द्या. तुम्हाला नियमित 10 मिनिटं ध्यान साधना करायची आहे. आपण इथं गरम असल्यामुळं आपण 5च मिनिटं घेतो, कारण घरी तुम्हाला 10 मिनिटं करायचं आहे. सकाळी नियमित प्राणायाम ध्यान संपला की 10 मिनिट तुम्हाला नियमित करायचं आहे. आपण त्रिगुण पावन पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आज आपला 10 दिवसीय आनापान प्राणायाम ध्यान साधना शिबिर संपत आहे. त्यानिमित्त त्रिगुण पावन पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्रिगुण का म्हणतात? त्रिगुणचा अर्थ होतो तथागत बुद्धांचा जन्म त्याच पौर्णिमेला झाला आणि त्यांना ज्ञानप्राप्ती त्याच पौर्णिमेला झाली आणि त्यांचा मृत्यू सुद्धा त्याच पौर्णिमेला. तीनही गुण तथागत बुद्धामध्ये होते: जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू सुद्धा. म्हणून त्या पौर्णिमेला त्रिगुण पावन पौर्णिमा असे म्हणतात. चला, आता आपण 10 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा काय अनुभव आला ते तुम्हाला आपले अनुभव सांगायचे आहे. बेलेकर सर माईक. नगरवरून एकटा येत होत्या, बेशावरून आलेले आहेत. म्हणजे ज्यांना आजार आहे त्यांना वाटतं का आपल्याला बरं झालं पाहिजे, म्हणून ते लोक याच्यामध्ये आले आहेत. तर मला वाटतं इथे 10 दिवसाचं शिबिर होतं, छोट्या मुलांचं होतं, पण आम्ही सुद्धा आलेलो आहोत. आणि हे 10 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. खूप छान वाटलं हे शिबिर करून. सर्वप्रथम सरांनी प्राणायाम घेतलं, त्यानंतर ध्यान साधना घेतली आणि त्यानंतर सरांनी थोडं प्रवचन पण दिलं. बुद्धांनी काय सांगितलं, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार इथे घेतले गेले आणि खरंच मला या शिबिराचा खूप फायदा झाला. मी आणि माझा मुलगा पण आलेला आहे. धन्यवाद. जय भीम. म्हणजे शिबिरामध्ये तुम्हाला अनुभव कसा आला? तुमच्यामध्ये सगळ्यात आधी कसं होतं, आधी आता कसं वाटतं? शिबिराचा असा फायदा झाला की थोडं म्हणजे पाठीत वगैरे दुखणं होतं, पण ते प्राणायाम केल्यामुळे हळूहळू, आणि एका पायाला त्रास होता तर तो पण हळूहळू चांगला झालेला आहे. साधुवाद त्यांच्या हाती. ठीक आहे. माझं नाव अरुण सुखदेवजी गायकवाड, राहणार जैताळ. मला शरीर थोडंसं हलकं वाटतं आणि शरीरात ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटतं. पण एवढंच मला फरक जाणवतो. धन्यवाद. साधू 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 साधू. बुद्धाय सर्वांना जय भीम. माईक जवळ घ्या. नमो बुद्धाय सर्वांना माझा जय भीम. दादारावजी आवडे, सुधा दादारावजी आवडे, राहणार जैताळा. बनसोड सरांचे याच्या आधी पण मी शिबिर केलेलं आहे इथेच सकाळला, आणि त्याचा अनुभव पण चांगलाच आलेला आहे. आता पण त्यांचं जिथे जिथे शिबिर होते तर आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आज समापनाचा दिवस आहे आणि खूप चांगलं वाटत आहे, म्हणजे ऊर्जा निर्माण झाल्यासाठी. आणि मला कसं की पायाचा त्रास होता, बसता येत नव्हतं. यांच्या ते 10 दिवसाच्या शिबिरामुळे प्राणायाम, ध्यान साधना वगैरे आणि अनुलोम विलोम वगैरे, तर त्याच्याने मला खरंच बरं वाटते आणि बसता पण येतं. मान्यवर साहेबांचा हा निरंतर असा हा प्राणायाम उपक्रम चालू आहे आणि या आधी सुद्धा तुम्ही या उपक्रमामध्ये तुम्ही सामील झाल्या होत्या. तुम्हाला याच्यातून फायदा निर्माण झाला म्हणून आज सुद्धा तुम्ही या कार्यक्रमामध्ये निरंतर तुम्ही आलेला आहात. का जनतेला तुम्ही काय सांगणार अशा या प्राणायामामध्ये जनतेला येऊन जुळण्यासाठी काय सांगणार? जनतेला मी हेच सांगेल की त्यांचे जिथे जिथे शिबिर असतात, आता दुरून दुरून लोक आलेले आहेत इथे आमच्याकडे. छत्रपती स्क्वेअरमधून आले, बेसामधून आलेले आहेत. बेलेकर सर आपलं माईक वगैरे देऊन आपलं सहकार्य करतात. सगळे मदत करतात त्यांना, आणि असंच निरंतर चालू राहावं हे शिबिर साहेबांचं, आणि त्यांना याच्यामध्ये खूप यश यावं एवढीच सदिच्छा आहे.
जे माझे पाठीचे आजार आहेत, माझ्या पोटाचे जे विकार आहेत ते याच्यापासून दूर झाले. या ध्यान साधण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्याला निराकरण करण्याचं काम बनसोड साहेबांनी ते करण्यात आलं आहे आणि त्यांच्या या उपक्रमाला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की दूरदूरून या प्राण्यांमध्ये येऊन याच्यावर एक त्यांचा जो या प्राण्यांमध्ये त्यांना एक चांगली पकड आहे, त्याच्यामधून साध्यमनातून आम जनतेला सुद्धा त्यांचा फायदा होत आहे, हा तरी मान्यवर मॅडम सांगितलं आहे. आणि या आमनापन सती या प्राण्यांमध्ये जुळण्यासाठी त्यांनी जनतेला सुद्धा आवाहन केलं आहे. त्यांची प्रतिक्रिया घेऊया. सांगायचं आहे की आमचं एक विहार आहे, जी शेतातली जागा दान दिलेली आहे, अमरबुद्ध विहार म्हणून, तर आवडेनगर. तर तिथे पण आम्ही सरांचं शिबिर घेऊ, कारण यावेळेस आता बुद्ध पौर्णिमेनंतरच घेणार होतो आम्ही. श्रीलंकेला गेलेले आहे, त्याच्यामुळे आम्ही याच्यानंतर ते लोक आले, कार्यकर्ते लोक, तर आम्ही तिथे पण शिबिर लावलं. धन्यवाद. मान्यवर मॅडमला याचा चांगलाच अनुभव झाला आहे आणि ज्या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आग्रहाची विनंती केली आहे की तिथे येऊन सुद्धा हा आनापान सतीचा हा उपक्रम, प्राणायांचा सतीचा ध्यान साधना शिबिर राबवून तिथच्या लोकांना सुद्धा याचा अनुभव करण्यात यावा, असं सुद्धा त्यांनी आग्रहाची विनंती त्यांना केली आहे. तेव्हा त्या मान्यवर मॅडम आपल्या जुळलेल्या. बुद्ध सर्वांना जय भीम. आणि बनसोड साहेबांना सुद्धा धन्यवाद आम्हाला योगा शिकवल्याबद्दल. मान्य मॅडम, आपण निरंतर या शिबिराला आलेल्या आहात, आपला का अनुभव राहिला याच्यामध्ये? योग साधनेमुळे तर खूपच छान वाटते आणि मला थोडा इथे मणक्याचा प्रॉब्लेम होता, तो ठीक झालेला आहे आणि थोडी नजर पण थोडी तेज वाटते. मणक्याचा प्रॉब्लेम त्यांनी डोळ्याचा सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम थोडासा दूर होत आहे, म्हणजे निरंतर केला त्यांचा तो सुद्धा पूर्ण प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. आणि अजून एक सांगते की हे सगळ्यांना करायला पाहिजे रोजगारी, कारण की एक तास तर काढायलाच पाहिजे, कारण की आताची कंडिशन अशी आहे की खानपान व्यवस्थित नाही आहे आणि बऱ्याच लोकांना आजार होतात, अटॅक आणि लिव्हर वगैरे हे सब प्रॉब्लेम चालू आहेत आता. तर योगा प्रत्येकाने करायला पाहिजे. या योगा, प्राणायाम आणि ध्यान याला लोकांनी केलं पाहिजे, असं सुद्धा त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. हे त्या मान्यवर मॅडम आपल्या जुळलेल्या आहे. माझं नाव आसाराम किसन अजून माहिती एवढं माझं नाव आसाराम किसन पोत्राकडे आहे. मी केशरला राहतो. मला 2 वर्षापासून पॅरेलिसचा प्रॉब्लेम होता, तो माझ्या दूर झालेला होता, परंतु हाताचा आणि पायाचा प्रॉब्लेम दूर नाही झाला. या 10 दिवसात मला थोडीशी मुठी वगैरे बांधता येत आहे आणि माझ्या पायाची नस खुली होत आहे. त्यांच्या टाळ्या वाजवा. यांना 2 वर्षापासून पॅरलाइज मारला होता, यांच्या पायाला लूज पडत होता आणि हाताला मुंग्या राहत होता. त्या 10 दिवसामध्ये त्यांचा तो सुद्धा प्रॉब्लेम दूर होत आहे. निरंतर केला त्यांचा तो नेहमीसारखे ते होऊन जातील. म्हणजे प्राणायाम मध्ये किती ताकद आहे हे आपण स्वतः अनुभवत आहोत आणि तुम्ही स्वतः आपल्या अनुभवाने सांगत आहात की आम्हाला खरंच औषधापेक्षा हा प्राणायामची गरज किती आहे. आपण औषध न घेता जीवन जर जगायचं तर आपल्याला प्राणायाम हा करणं आवश्यक आहे आणि तो केलाच पाहिजे. जय भीम. आणि या प्राणायामामुळे माझ्या शुगर कंट्रोलवर झालेलं आहे आणि आता खूप चांगलं वाटत आहे. आधी हवं होतं शुगर कंट्रोल नाही झालं आणि करत राहिल्याने ते कंट्रोलच राहील शुगर. घशाचा प्रॉब्लेम सांगा, घशाचा घोरण्याचा पोट कमी झाला ते सांगा. फिटनेस मध्ये बरोबर आहे आता. बेलेकर सरांना शुगर होती, हाय शुगर व्हायची त्यांची. ते बाहेर जाऊन शुगरसाठी औषध घेत, परंतु त्यांना बंद झालं नाही. आपण ते सुरुवातीपासून आपल्यासोबत आहेत. त्यांचं शुगर आता कंट्रोलमध्ये आलं, त्यांचं वेट पोट बाहेर निघायचं ते फिटनेसमध्ये आलं आणि त्यांना घोरण्याची सवय होती हे सुद्धा मिळालं. बेलेकर सरांसाठी टाळ्या वाजवल्या.
सर्वांना जय भीम. जय भीम. सर्वांना जय भीम. जय भीम. मला आता बंधू आणि भगिनींना सर्वांना जय भीम. मी इथं आल्यापासून माझा परिचय मी रत्नमाला विश्राम घेऊन लेआउटमधली आहे. मला जेव्हा माहिती झालं इथं बिहारामध्ये कार्यक्रम हा सुरू होणार आहे त्या तारखेपासून मी आज शेवटपर्यंत इथं आली आहे. पण इथं आल्यापासून मला माझ्या पायाचं दुखणं, मानेचं दुखणं आणि पाठीचं खूप त्रास व्हायचा. मला मी झोपत नव्हती. एवढा त्रास होता आणि त्याचा असो की इथं आली पण मला कमी वाटतं. आधीपेक्षा मला झोप पण येऊन लागली. माझं मानेचं पाठीचं दुखणं खूप कमी झालं आणि इथं आल्यापासून मला माझी मानसिक संतुलन चांगलं. ताई जेव्हा आल्या तेव्हा मला म्हणाल्या की माझ्या मानेचा पाठीचा दुखणं जास्त आहे. म्हटलं तुम्ही नियमित करा, दूर होईल. त्या आता स्वतः सांगत आहेत की माझ्या पाठीचा मानेचा त्रास दूर कमी झाला. मला हा निरंतर करायचा आहे. पण तुम्हाला औषध न घेता तुमचा प्राणायाम सगळे तुमचे आजार दूर होतात. फक्त तुम्हाला निरंतर करायचं, फक्त हे लक्षात ठेवायचं. चला टाळ्या वाजवा एकदा दुसरा प्राईजसाठी. सर्वांना माझ्याकडून जय भीम. माझे नाव भास्कर धनपाल बागडे, राहणार स्वावलंबी नगर. जेव्हा बेलेकर सरांनी मला सांगितलं इथं आपल्या शिबिरचा उपक्रम राबविण्यात येत आहे, काही का असेना मला उशिरा बातमी कळली आणि यांचे आयोजन श्री बनसोड साहेब यांच्याकडून करण्यात आलेले होते. शिबिराचे आयोजन मी जेव्हापासून मी येत आहो मला मागील सायटिका, स्पॉन्डिलिसिस अजून दुसरे आजार होते मला. तर काही का असेना वेळात वेळ काढून मी इथं येत आहो आणि त्याचा मी 2 दिवस इथं मला यायला जमलं नाही. परंतु तीच कृती मी बनसोड साहेबांनी जे सांगितलं त्या उपक्रमामधली कृती मी सकाळी करून पाहिली. त्याचा मला पोटाचे जे ऍसिडिटीचे प्रॉब्लेम आहेत आणि माझ्या मानेचा मी 7 महिन्यापासून मी फिजिओथेरपी करता करता मी थकून गेलो. 4,000 रुपये महिना देत राहतो मी. परंतु याच्या नंतर सुद्धा जर मी हे शिबिराचं जे कृती अंमलात समजा मी प्रामाणिकपणाने समजा मी कृती अंमलात आणली तर मला याचा नक्कीच फायदा होईल आणि होणारच आहे. याच्यापूर्वी मी राजस्थानला सुद्धा जोधपूरला गेलो, परंतु तिथंही काही मला तेवढा काही फारसा रिस्पॉन्स म्हणजे मला मिळालेला नाही. पण माझा विश्वास, आत्मविश्वास आहे की या प्राणायाम अनुलोम विलोम आणि बाकीचे ध्यान साधना वगैरे जे आहे हे जर मी प्रामाणिकपणाने जर केलो तर याचा मला नक्कीच फायदा होईल. याचे धन्यवाद मी श्री बनसोड साहेबांना मी देऊन हे 2 शब्द मी बंद करतो. जय भीम. त्यांना सायटिका, ऍसिडिटी प्रॉब्लेम, मणक्याचा प्रॉब्लेम यांना माहीत पडलं उशिरा 6 दिवस. पण यांचे काही प्रार्थना काम आल्यामुळे त्यांनी 2 दिवस ते सकाळीच राहिले नाही. सकाळी केलं मी ते. परंतु त्यांनी सकाळी केलं तर त्यांना सकाळी 6 दिवसामध्ये त्यांना थोडा बहुत आराम होत आहे. बागडे साहेबांकडे सुद्धा टाळ्या वाढवा. मला खुर्चीवर जर बसलो खाली बसता येत नाही, पण मी खाली बसण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत गेलो. थोडा त्रास होतो पण हा त्रास नंतर कधीतरी जाणार अशी मला अपेक्षा आहे. आणि आता खुर्चीवरून समजा मला बसताना हात टेकून उभा वाटतो, पण आता तेवढा काही त्रास वाटत नाही मला. निश्चितच कमी होणार आहे. याचा निश्चितच मला फायदा होईल जर मी प्रामाणिकपणाने हे जर कृती मी अंमलात आणली तरच याचा मला नक्की फायदा होणारच. धन्यवाद. 4,000 रुपये महिना दिल्यापेक्षा तुम्ही जर घरी कृती केलं तर तुम्हाला पैसे द्यायची गरज पडणार नाही. नियमित करा. सगळ्यांना जय भीम माझ्याकडून. जय भीम. जय भीम. पहिलं शिबिर केलेलं आहे. परिचय द्या ना, परिचय. माझं नाव आशा बापूराव निष्णवरे आहे, दतारा आरती बसतात. आणि मला पहिलं शिबिर झालं आहे माझं आणि या काकांचं दुसरं शिबिर आहे. पण या शिबिरामध्ये मला पुष्कळ आराम झाला आहे. पायाचा त्रास अतिशोच होता, मला चालता सुद्धा येत नव्हतं, पण आता थोडंफार चालायला लागली आहे. बस. आवाज करायचा. जय भीम. माझं नाव राजानंद शंकर मिश्रा, मी भंडारी जिल्ह्यात राहणार आहे. अशा प्रकारचं शिबिर मी प्रथमच
अटेंड केलेला आहे. पण छोटा मला अनुभव आला तो खूप चांगला आहे. हा एक प्रकारचा जो व्यायाम आणि मनाची एकाग्रता आहे ना नक्कीच म्हणजे वाढतो. फार छान आहे. मला या हाताला बाईकचे जो बॅलन्स गेल्यामुळे थोडाफार या ठिकाणी दुखापत आहे. ह्या व्यायामाने मला त्याचा काहीतरी फायदा वाटतो. म्हणजे जर समजा निरंतर केला होता तर नक्की त्याचा चांगला व्यवस्थित फायदा होईल असं मला वाटतं. त्याबद्दल पंचर साहेबांचे फार फार धन्यवाद की त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून अशा पद्धतीचं शिबिर आयोजित केलं. याचा नक्कीच आम्हाला सर्वांना त्याचा फायदा होत आहे. धन्यवाद. माझ्याकडून माझे नाव अनिरुद्ध कपिल मडके आहे. राणे हिरणवार लौट जैताडा नागपूर. मी 6वी कक्षामध्ये शिकतो. मला या शिबिराचा खूप अनुभव झाला आहे. कारण मी जेव्हा खेळायला जात होतो मैदानात तर पायाची नस लागत होते, हाताचे नस लागत होते, पण आता ते नाही लागत. ते सगळे बिघडून गेले आहे. सगळ्यांनी शिबिर केलंच पाहिजे. जय भीम. मान्यवर साहेब जुळलेले आहे. सर आपलं पहिल्याचं काय सांगणार? सर्वांना जय भीम. माझं नाव दादाराव शिवरामजी आवडे. मी जैताळ्याला असतो आणि मी सर्वात आधी बनसोड साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आपला 10 दिवस जो अमूल्य वेळ आहे 7 ते 8 हे आपल्याला योगा शिकवण्यासाठी दिलेला आहे. प्राणायाम तर याला आपण प्राणायामच म्हणू. आणि हे त्यांनी जे 10 दिवस आपल्याला दिलेले आहे त्यासाठी मी त्यांचा फार फार आभार मानतो. आणि अशाच प्रकारे त्यांनी उपक्रम चालावा अशी माझी इच्छा आहे, सदिच्छा. त्याच्यानंतर आपण आता ह्या खोलात जाण्यापेक्षा भगवान बुद्धांनी काय सांगितलं, माणसाला निरोगी राहणं हे फार महत्वाचं आहे. कारण आज निरोगी ही माणसाची खरी संपत्ती आहे. आपण आपल्या जेव्हा रिलेटिव्हला भेटतो किंवा एखाद्या मित्राला भेटतो आता सगळ्यात पहिला आधी आपल्याला पैसे विचारत नाही का तुझ्याकडे किती पैसे आहेत, अरे तुझी तब्येत कशी आहे. आणि ही जी तब्येत आहे ही आपली कशाने बरी हो. आपण बाकीच्या वादामध्ये पडण्यापेक्षा बुद्धानं काय सांगितलं, त्यांनी कोणतं विपश्यना शिबिर सांगितलं, काय सांगितलं सोडून द्या. आपल्या तब्येतीकडे आपल्याला जे काही आवश्यक आहे ते करायला पाहिजे. आणि आता तुम्ही जर 10 दिवस जे बनसोड साहेबांचं शिबिर केलं आणि जे बनसोड साहेबांनी आज मी इथे अनुभवलं आणि जे केलं तेच ते 8 ते 9 या दरम्यानमध्ये होत असते. तर तुम्ही घरी बसून सुद्धा हे योगा तुम्ही करू शकता, प्राणायाम करू शकता, कपालभाती सुद्धा करू शकता. तर हे तुम्ही मला सांगणं आहे का तुम्ही 8 ते 9 आपला हे करत जा. ज्यावेळेस हे करोना आला होता त्यावेळेस त्याला निरोगी राहण्यासाठी आपली निरोगी ही खरी संपत्ती आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आणि हे शिबिर आता ही जी शिबिराची वेळ आहे ही उन्हाळ्यामध्ये सकाळी असलेली बरी. आपण 6 ते 7 सकाळच्या वेळेस केलेली बरी. कारण ही खाली पोटावर आपल्याला हे जे प्राणायाम वगैरे आहे ते सगळं सकाळी आवश्यक आहे. आणि आपली आपण निरोगी राहू शकतो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना जय भीम. त्याच्याकरता ठेवलं होतं कारण आपल्याला मुलांसाठी द्यायचं होतं म्हणून आपण हे सायंकाळ ठेवलं होतं. त्याच्यानंतर कुठेही होईल तर आपण सकाळच घेणार आहोत. वीरेंद्र प्राणायाम ध्यान साधना शिबिर आयोजित करण्यासाठी आमचे सहकारी मित्र वीरेंद्र मेश्राम, धीरज माटे, गिरीश गजबे साहेब, नानाभाऊ बेलेकर हे मंडळी आणि विशेष करून सुधाताई आवडे या आयोजनमध्ये यांचा सहभाग जास्त आहे. त्यांच्यामुळे हा शिबिर यशस्वी होऊ शकला. त्याच्यानंतर मी वीरेंद्रला म्हणतो त्यांनी आपला सुद्धा अनुभव कथन करावा. सर्वांना सप्रेम जय भीम. मी वीरेंद्र मेश्राम, राहणार हिरणवार. जेव्हा बनसोडजी आणि माझे मित्र धीरज माटे यांनी म्हटलं की आपण विपश्यना शिबिर आपण राबवणार. कुठलीही चांगली गोष्ट होत असेल ना त्याच्यामध्ये मला माझं पार्टिसिपेट करणं मला खूप आवडतं.
आणि ही तर उत्तम गोष्ट होती ती शरीरासाठी. ऍक्च्युली मला तर काही इश्यू नाही आहे, पण इथे जेऊन 10 दिवस जे मी राहिलो, ऍक्च्युली बनसू साहेबांनी जे परिश्रम घेऊन आम्हाला 10 दिवस दिले आणि खूप सुंदर उपक्रम राबवला. ऍक्च्युली कसं आहे की त्यामुळे आम्ही जे काही विपश्यनामध्ये जे काही नवीन गोष्टी शिकलो, मला आता बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकलो यामध्ये. आणि मला थोडंसं बसताना थोडंसं इश्यू होतोय, कारण की खूप वेळ बसावं लागतं, पण ते मी या रेग्युलर प्रॅक्टिसमुळे घेऊन जाणार. आणि यांच्यामुळे कसं आहे की एक मला नित्यप्रमाणे एक आदत लागून जाणार की मी नेहमीप्रमाणे योगा करू शकणार, आता प्राणायाम वगैरे करू शकणार. थोडंसं ऍक्च्युली याच्यामुळे होत आहे की एकाग्रता माझी वाढत आहे. ऍक्च्युली माझं फिट लॉ असल्यामुळे मला त्या गोष्टीला खूप महत्वाचं असतं, एकाग्रता वाढवून आणि काही स्मरणशक्ती पुन्हा वाढवायची असते. आणि खरंच त्यांनी जे उपक्रम राबवत आहे त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. आणि असेच त्यांनी उपक्रम राबवत राहावे व एक प्रकारची ही सुद्धा एक सेवा आहे, ही करत राहावी, त्यासाठी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. आनापानसती प्राणायाम ध्यान साधना. आनापानसती म्हणजे श्वासोच्छ्वासावर, प्राणायाम म्हणजे श्वास सोडणे, श्वास आतमध्ये घेणे आणि श्वास रोखून ठेवणे, ज्याला प्राणायाम म्हणतात. सर्वांना जय भीम. या शिबिरमध्ये 10 दिवस म्हणजे योगा आणि प्राणायाम ध्यान साधना, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं. आधी थकवा यायचा, काम करत असताना थकवा यायचा. आता कितीही वेळ काम केलं तर मला थकवा येत नाही, म्हणजे माझा स्टॅमिना वाढला असं मला वाटतं. आणि मला तर असं वाटतं की ह्या प्राणायाम, ध्यान साधना आणि योगा हे करत राहावं आणि मी असं करत राहील, हे सर्वांनी केलं पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द